ठाणे गुन्हे शाखा शहरची कामगिरी। अंमली पदार्थ विरोधी पथकानं 2 किलो 62 ग्रॅम वजनाचा MD या अंमली पदार्थासह 3 आरोपी जेरबंद केले। त्याची किंमत 4,12,40,000 रुपये किमतीचा MD अंमली पदार्थांच्या सह आरोपी अटक करण्यात आले आहेत। या विशेष मोहीम राबवण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून पोलीस हवालदार विजय पाटील यांना मिळालेली गोपनीय माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या आदेशानं व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डुमलवाड इथं पथकास माहितीच्या आधारावर शहानिशा करून कारवाई करण्यात आली। दिनांक 23 मार्च 2026 रोजी रात्री ऑफिसच्या समोर वरई ठाणे इथं सहल दिलीप खान वय वर्ष 26 राहणार कोपरी जिल्हा ठाणे यानं आपल्या कब्जात एकूण 1 किलो 56 ग्रॅम तसेच दुसरा रोहित विलास सीतापुरे वय वर्ष 21 राहणार गायकवाड पाडा नंबर 2 उल्हासनगर यानं आपल्या कब्जात एकूण 1 किलो 6 ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन MD पावडर त्याची किंमत 4,12,40,000 रुपये किंमत असून सदर बात नौपाडा पोलीस ठाणे गुन्हा नोंद 81/2026 MD PS कलम 821 क 29 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलाय। नमूद गुन्ह्याच्या बॅकवर्ड लिंकच्या तपासात आरोपी राजेश खडवले वय वर्ष 23 राहणार कोपरी ठाणे यास अटक करण्यात आली। तसेच तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक डुम्मलवाड हे करत आहेत। आरोपी यांना 28 मार्च 2026 रोजी पोलीस कोठडी मंजूर झाली आहे। सदरची कामगिरी अमरसिंग जाधव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा ठाणे, रवींद्र दोडकर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सोमनाथ कर्मवीर पाटील, नंदकिशोर सोनगिरे, अमोल पवार, भूषण तडवी, अजय सपकाळ, अमित सपकाळ, अभिजित मोरे, गिरीश पाटील, आबाजी चव्हाण, अनुप राक्षे, शिल्पा कसबे, महिला पोलीस शिपाई कोमल लांडे यांनी केल्या। तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखा ठाणे शहर यांना कुठल्याही अंमली पदार्थाची माहिती द्यावी असं जाहीर आवाहन केलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.